मन मंदिरा गजर भक्तीचा।
ज्ञानबा माऊली हिवरखेडेकर आणि त्यांना साथ करतील परमवाडीकर, वसंतराव महाराज करतील किंवा तुम्ही करता तुम्ही ठरवा. हेलो 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 कैसा कैसा हेलो हेलो अखंड
अखंड
आ
दे तयाची संगती मग मी कमळापती तुझबानानी कांटाळा पडोणी राहीन तै ठाई उगाची संताची पायी न मागे न करी काही तुझी आनगा विठोबा तुम्ही आम्ही पिडोजने दोही वारती एकाने बैसलो धरणे हका दे दारासी तुका म्हणे या बोला चित्त द्यावे वा विठ्ठला आता न पाहिजे केला अवघा माझा वेर पडोनी राहीन तै ठाई उगाची संताची पायी न मागे न करी काही तुझी आनगा विठोबा विठ्ठला विठ्ठला चरण सरोजम सांरणीलां मुदाभं जघन निहित पाणिं मंडनं मंडनानां तरुण तुलसीमाला कंदरं कंजनेत्रं सदयधवलहासं विठ्ठलं चिन्तयामि पांडुरंगा संतांचे माथा चरणावरी साष्टांग हे करी दंडवत सेवे लागी सेवक झालो तुमच्या लागलो निज चरणा मस्तक माझा पायावरी या वार करी संतांच्या जयाचे केलिया स्मरण होय सकळ विद्यांचे अधिकरण तेच वंदो श्री चरण श्री गुरूंचे ते नमस्कारून आता अखंड दया तुझी प्रीती मज दे तयाची संगती मग मी कमळापती तुझबानाने कंटाळा पडोनी राहीन तै ठाई प्राप्त स्थळी सेवेप्रसंगी निवडलेला अभंग म्हणण्यापेक्षा निवडून दिलेला अभंग महाराजांच्या आज्ञेप्रमाणे तुमच्या सगळ्यांच्या आज्ञेप्रमाणे हा अभंग मला सेवेकरता तुम्ही निवडून दिला आणि या अभंगावर माझ्या श्री गुरुरायांच्या कृपा आशीर्वादानं मला जसं सुचेल माझ्या अल्पमतीनं जसे अभंगाचे भाव तुमच्या पुढे प्रगट करता येतील त्या अभंगाचे भाव तुमच्या पुढे प्रगट आपल्या संकल्पित वेळेत करायचे. अभंग श्रीमंत जगद्गुरु श्री तुकोबारायांचा 4 चरणाचा चौकडीचा आणि जवळपास वारकऱ्यांच्या टाळकऱ्यांच्या माळकऱ्यांच्या भाविकांच्या नसेल मुखोद्गत तरी
कानपाठातला ऐकण्यातला म्हणजे कानपाठातला असा आधार राहू द्या. आधारासारखं शरीर आहे तसंच आहे महाराज. चांगली गोष्ट आहे. जवळपास आपल्या भाविकांच्या परिचयाचा अभंग आहे आणि अभंगाचं स्वरूप आहे मागणीपर. अभंग हा मागणीपर आहे आणि आजचा 7वा दिवस आपल्या अखंड हरिनाम सप्ताहाचा. वारकरी संप्रदायाच्या नियमाला अनुसरून 6 दिवस महाराज कीर्तनकाराला वेगवेगळ्या प्रकारच्या अभंगावर कीर्तन करण्याची पद्धत आहे. पण 7व्या दिवशी तसं तर पहिल्या दिवशी, 7व्या दिवशी आणि 8व्या दिवशी कीर्तनकार बंधनात असतो. पहिल्या दिवशी कोणीही महाराज असो, महाराज नामचिंतनच सांगावं लागतं. नामचिंतनाचंच महत्त्व सांगितलं पाहिजे, कारण मंगल प्रभूचं नाम आहे आणि प्रथम दिवस मंगल करत असतात. मध्यंतरी कुठलंही मग स्वातंत्र्य असतं कीर्तनकाराला. तसं तर प्रसाद महाराजांनी स्वातंत्र्य ठेवलंच नाही, स्वातंत्र्य असतं वैराग्यपर प्रकरणातला, भक्तिपर प्रकरणातला, ज्ञानपर प्रकरणातला, संतपर प्रकरणातला कुठलंही भक्तिपर प्रकरण निवडता येईल. पण शेवटच्या 7व्या दिवशी महाराज कीर्तनकाराला बंधन आहे, त्यानं मागणी परत अभंग निवडावा आणि 8व्या दिवशी काल्याचाच अभंग निवडून कीर्तन करावा, असा आपला वारकरी संप्रदायाचा प्रकार असतो. विठाला जगद्गुरु तुकोबरायांच्या या अमोघ वाणीला माझ्या आरुष वाणीनं प्रवेश करण्या अगोदर काही 2 मिनिटाचं प्रास्ताविकही करणं योग्यच ठरेल. प्रास्ताविक असं आहे, सज्जनो काय आनंद या. वा, असं वाटायला लागलं की आपण साधू संतांनी ज्या सगळ्या प्रतिमा लावल्यात, फोटो लावल्यात ना, या लोकांनी परमार्थाचा पाया जसा पाया रचलेला आहे, ज्या पद्धतीनं, त्या पद्धतीचा 7 दिवसाचा सप्ताह झाला मौली. निष्काम सेवा आहे, निष्काम सेवा. असं वाटत होतं की बा फुकट असलं तर चोखट कसं होईल, भानगडच आहे ना. आणि खरं आहे ते महाराज, फुकट म्हणलं की चोखट होणं अवघडच आहे. आणि चोखट जर असलं तर फुकट नसतं. फुकट आणि चोखट 2 गोष्टी एका जागेवर येत नाही. इथं आल्या महाराज, कारण ह्या सगळ्यांचा आशीर्वाद आहे साधू संतांचा. फुकटही झाला आणि चोखटही झाला जवळजवळ. आपण आपल्या हाताने पाठीवर फिरवायला काय हरकत आहे. आपला 7 दिवसाचा कार्यक्रम फुकटही झाला. वास्तविक फुकट असतं तर चोखट नसतं. आता माझा स्वभाव आहे, त्याला काय करावं. महाराज मला टमाट्याची भाजी जास्त आवडती दादा, नाही ते आता पुढच्या वर्षी पाहू. टमाटे माझ्या आवडीचे म्हणून मी एकदा आमच्या लोणीच्या सखाराम महाराजाच्या लोणीला सोमवार बाजार भरतो, त्या बाजारात गेलो. मला घ्यायची होती टमाटे. महाराज एका त्या टमाट्याच्या भाजीपाल्यावाल्यानं काय दांगडू चालवला होता बाजारात. रुपये किलो, रुपये किलो, रुपये किलो, रुपये किलो, फुकट लावले, फुकट लावले. मला वाटलं आज मोज जाईल तितकी न्यायची. आवडीचा विषय टमाटे. फुकट लावले, फुकट लावले म्हणून मी त्याच्या दुकानावर गेलो, भाजीपाल्याचं दुकान. फुकट न्या, रुपये किलो, रुपये किलो. खरंच सांगतो दादा, मी 1.5 तास निवडत बसलो. एखादं फुटक, एखादं कुजलेलं, काही आळ्यावर पाया लागल्या. निवडून घ्या, निवडून घ्या महाराज. त्याला म्हणलं भाऊ मी तर निवडणुकीत उभा राहिलो असतो तर निवडून आलो असतो इतक्या वेळा. 1.5 तास निवडत होतो पण टमाटर चांगलं नव्हतं. दुसरीकडे एखादं दुकान लावलं होतं, 40 रुपये, 40 रुपये. सफरचंदाचे मावस भाऊ. फुकट असते ते चोखट नसते, आणि चोखट असलेलं फुकट नसतं. पण दोन्ही गोष्टी एकत्र आल्या साधू संतांचा कृपा आशीर्वाद आणि या 2 महात्म्यांचे प्रयत्न, तुमच्या सगळ्या परिसरातील ग्रामस्थांचं सहकार्य आणि सगळ्यांनी जीव लावला महाराज. आणि म्हणून हे फुकट आणि चोखट कार्य झालेलं दिसायला लागलं. विठाला आजचा 7वा दिवस. कीर्तनकाराला बंधन असतं खूप.
परिश्रम घेतले तुम्ही सगळ्यांनी आणि या परिश्रमातून हे उभं राहिलं. आनंद, सात्विक आनंदाची लूट आपण 7 दिवसापासून लुटत आहात. खरं तर मी कीर्तनकार नाही, कारण सगळ्या गोष्टी सगळ्यांना जमत नसतात. मी आपलं भावार्थ रामायण ग्रंथाच्या आधारानं कथा करणारा माणूस. महाराजांनी आग्रह केला की बाबा 7 दिवस तुम्ही कथा केली, तुम्हाला जसं येईल तसं पण कीर्तन करा. तो जमलं तर जमलं. माझं कसं आहे, बनी तर बनी, नाही तर पहिला जिल्हा परभणी. आपण तर परभणी जिल्ह्यातच होतो. जमलं तर पाहू, आपण प्रयत्न करू. एक पहिल्यात सगळ्यात महत्वाचा मुद्दा असा आहे की अभंग मागणी पर, आणि मागणी शब्दाला वारकरी संप्रदायात तेवढासा आधार नाही. उलट मागणीचा तिरस्कार ठिकठिकाणी केला जातो. काही मागणे अमान, काही मागणे अमान, वडिलांचे सांप्रदायिक कीर्तनात जशा पद्धतीनं चाली म्हणल्या जात असतात महाराज, आज गोड चाली आहे का, तशी आपण सगळीच मंडळी पंचक्रोशीतील दिग्रस सोयटोली असो, ताळकरी मंडळी दाभेकर असोत, आपले ब्रह्मवाडीकर असोत, जवळपासची सगळीच मंडळी खूप सुंदर आहे. त्यातल्या त्यात आज दुग्ध शर्करा आहे. वारकरी संप्रदायाच्या सुंदर गोड गोड चाली महाराज माऊलीच्या मुखातून ऐकावं, कौतुक आहे त्यांचं. खरं कौतुकासारखंच आहे. मी तोंडापुरतं बोलत नाही, गोड चाली. नाही तर आमच्या नशिबात कधी कधी अशा चाली येतात. सुरुवातीचा पांडुरंगा करू प्रथम, तो भारत नाही का, बोरीकर भारत, चांगला गायक आहे. बोरकर भारत बोरकर, सुंदर गायक. आणि माझंच कीर्तन सुरू झालं. पांडुरंगा करू प्रथम नमन, अभंग असा उचलला, पांडुरंगा करू. चांगलं भारतीया, तू पाकिस्तानातला आहे, पांडुरंगाला आपण नमन करायला ह्या करायला लागला. हे सैताड्यासारखं भजन हे संप्रदायातलं नाही. विठाला विठाला सात्विक आनंद घ्यायचा, मला भडका दाखवायचा नाही या समाजाला. आपल्या सगळ्याचं बारसं जीवन बसलेले ते, असं तुम्हाला वाटतं काय, काही कळत नाही. ते ऐकतात बिचारे निमूटपणा, हे त्याच्या मनाचा मोठेपणा आहे. पण आज सात्विक आनंदाची गरज आहे महाराज. 8.5 महिने झाले या वैश्विक महामारीनं आमचा हा सगळा समाज आकळून टाकल्यासारखा झाला होता. पण इथं
आमचे बापू पुंगळेकर बापू, प्रसाद महाराज, आमचे माऊली, दिग्रसकर मंडळी, टोलीकर मंडळी, जवळजवळ तुमची किती महिन्यापासून तपश्चर्या चालली इथं? हां महाराज, हे 4 महिने झाले तपश्चर्या चालली. त्या तपश्चर्याचं फळ आहे, त्याचा हा सात्विक आनंद आहे. आपल्याला सात्विक आनंद लुटायचा आहे. काय सांगत होतो मी? मागणी हे प्रकरण आहे आजचं अभंगाचं, आणि मागणं हे संप्रदायाला अनुसरून नाही. बरेच अशा आपल्याला प्रमाण आढळतील. काही मागणे हे आम्हा अनुचित, अनुचित म्हणजे अयोग्य, उचित म्हणजे योग्य. महाराज म्हणतात आम्हाला मागणं योग्य नाही. तुका म्हणे जीव भाव देवा पायी ठेवून काही न मागती. आपल्या वाडवडिलांची जर परंपरा पाहिली ना, महाराज जीव अर्पण केला त्याच्या पायावर. तुका म्हणे काया करीन कुरवंडी, ओवाळूनी सांडी मस्तक हे, पण देवाकडून मागण्याची इच्छा केली नाही. असा हा संप्रदाय स्वाभिमानी संप्रदाय. विठाला एक विचार असा समोर घेतो आपण, जर विचार करू गेलो तर थोडा बारकावा जर पाहिला, तुकोबाराय असोत, नामदेवराय असोत, जनाबाई असोत, मीराबाई असोत, ज्ञानोबाराय असोत, सगळ्यांना मागणं अयोग्य वाटतं आणि सगळ्यांचीच मागणी पर अभंग आहे. तुम्ही जर सगळ्यांचीच गाथे पाहिली, प्रत्येक गाथ्यात मागणी पर अभंग आहे. जनाबाईचे मागणी पर आहेत, मुक्ताबाईचे मागणी पर आहेत, ज्ञानोबारायांचे आहेत, नामदेवरायांचे आहेत, गोरबांचे आहेत, चोखोबांचे आहेत, सावतोबांचे आहेत, सगळ्यांचीच अभंग मागणी पर आहे. एका बाजूला म्हणायचं मागणं आम्हाला योग्य नाही आणि एका बाजूनं सपाटून मागायचं. हा त्याच्यात अर्थ आहे. मागायचं, पण काय मागायचं? काही मागणे हे आम्हाला अनुचित. काही मागायचं नाही, पण काही तर मागावंच लागतं ना, कारण जीव अपूर्ण आहे, परमात्मा पूर्ण आहे. अपूर्यमानमचल प्रतिष्ठम समुद्रमाप प्रविशन्ति यद्वत्, किंवा यथा नदीनां बहवोऽम्बुवेगा समुद्रमेवाभिमुखा द्रवंती. महाराज, नदी ही अपूर्ण आहे आणि सागर पूर्ण आहे. म्हणून प्रत्येक नद्या सागराकडे गेल्याशिवाय पर्याय नाही. पूर्णत्व जर यायचं असेल तर समुद्राला मिळावं लागेल. तसंच जीवाला पूर्णत्व जर यायचं असेल, जीव जर पूर्ण व्हायचा असेल, तृप्त व्हायचा असेल, तर परमात्माकडे मागावंच लागतं, कारण आपण अपूर्ण आहोत. काही मागायचं नाही, पण काही मागितल्याशिवाय जमतच नाही. एकदा तिकडे पुसतकड माझं कीर्तन होतं. सोमवारचा दिवस होता. भक्तराज बाबा, सोमवारचा दिवस होता. मला सोमवार उपवास असतो आणि मी सूर्यास्त झाल्याशिवाय शक्यतोवर सोमवार सोडितच नाही. माझा तो नियमच आहे नेहमीचा. म्हणून मी कीर्तनाला गेलो. मला 8 वाजले जायला. 8 वाजेपर्यंत तिथल्या सगळ्या पंक्ती आटोपल्या होत्या. दिवसभर शिनून थकून थकून वाडेकरी मंडळी, स्वयंपाकी मंडळी थकून गेले होते. काय चांगला कार्यक्रम होता. आणि मी 8 वाजता नेमका गेलो. त्यांचा नियम होता 8 ते 10 कीर्तन. ते उगा आपल्यासारखं म्हणायचं 8 ते 10 आणि करायचं 9 ते 11 असं नव्हतं. 8 ते 10 नियम होता. मी गेल्याबरोबर त्यांनी मला सांगितलं, महाराज वेळ झाली, कीर्तन उभं राहणार. नंतर सोडू उपवास. मग कीर्तन झाल्यानंतर मी उपवास सोडायला बसलो. तुम्हाला एक सांगतो महाराज, जेवायचं असलं तर पहिल्याच पंक्तीत. अवघडच काम असते महापून. सगळे शिनलेले, सगळे थकलेले, आणि 11 वाजता मी जेवायला बसलो. माझ्याकडे कोणाचं लक्षच नाही महाराज, कोणाचंच लक्ष नाही. नाईलाज असतो. मी पाहिली वाट म्हणलं भात घ्यावा. म्हणून एका टोपल्यावाल्याला बोलावलं भाताच्या आणि म्हणलं भाऊ भात वाढ. त्यानं भात वाढला आणि तो मुक्त झाला. आता भात वाढला पण भातावर वरण नव्हतं. आणि मी त्या वर्णावाल्याला हाक मारत होतो, ओ वर्णावाले इकडे या. ते वर्णावाला असं खनाळ होतं. ते म्हणे ओ महाराज. आणि माझं 7वंच कीर्तन होतं. मग असंच काही मागणे हे अनुचित मी हे जरा जोर देऊनच सांगितलं होतं. ते म्हणे महाराज बोले तैसा चाले.
बोला तसं चाला. 2 तास सांगितलं की काही मागणे या मानुचित. त्याला म्हणलं बापू तू खरं आहे ते, पण वर्णावर भात मागणे तरी उचितच आहे ना. ता बिना वर्णाचा भात कसा खाऊ विठाला. काही मागायचं नाही, पण काही मागितल्याशिवाय राहिले नाही संत. संतांनी मागणी पराभंग लिहिली, पण संतांच्या मागणीत अतिशय महाराज अर्थ वेगळाच निघतो. सामान्य जीवाची मागणी वेगळी. सामान्य जीवाची मागणी म्हणजे भीक, आणि संतांची मागणी भीक नाही. हरिभाऊ महाराज, संतांची मागणी भीक नाही. करुणी उचित. आमचं हृदय, आमचं अंतःकरण योग्य करणं तुझं काम, आणि मग प्रेम या हृदया योग्य का कर आमचं अंतःकरण. आमचं मन मंदिरा गजर भक्तीचा.